एशिया कपमध्ये भारताने मॅच जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवण्याचा निर्णय घेतला, जो पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती एकजूट दाखवण्यासाठी होता। भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने हे पाऊल म्हणजे दहशतवादाविरुद्ध प्रोटेस्ट म्हणून असल्याचं सांगितलं। पाकिस्तानने याला पुअर स्पोर्ट्समनशिप म्हटलं आणि मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टवर दोष टाकला। त्यांनी दावा केला की त्यांनीच टॉस वेळी हँडशेक टाळण्याचं सांगितलं होतं। पाकिस्तानी मॅनेजर नावेद चिमा यांनी एशियन क्रिकेट काउन्सिलकडे तक्रार दाखल केली, तर पीसीबी चीफ मोहसिन नकवी यांनी आयसीसीला पत्र लिहून पायक्रॉफ्टला काढण्याची मागणी केली। या संदर्भात पाकिस्तानने यूएई विरुद्धच्या 17 सप्टेंबरच्या मॅचवर बायकॉटची धमकी दिली, पण त्यावर आयसीसीने $16 मिलियन म्हणजे सुमारे 134 कोटी रुपये दंड भरावा लागू शकतो असं सांगितलं। त्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली आणि हे यूएई विरुद्ध खेळले। पण हा ड्रामा इंटरनॅशनल लेवलवर त्यांच्यासाठी अपमानास्पद ठरलाय। पाकिस्तानने दावा केला की आयसीसीने माफी मागितली, पण आयसीसीने हा दावा फेटाळून लावला। यामुळे पाकिस्तानची हिप्पोक्रसी जगासमोर आली आणि पाकिस्तानची क्रिकेट टीम आणि बोर्ड हे तोंडावर पडलं ते वेगळं। पाकिस्तानच्या या ड्राम्यावर तुमची प्रतिक्रिया काय? कमेंटमध्ये नक्की कळवा।